आज झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब यांच्या मॅचमध्ये आपल्या नाशिकच्या खेळाडूने डेब्यूट केला। ॲक्च्युअली त्याचा डेब्यूट हा आधीच झालेला होता, परंतु आज त्याने आपल्या IPL इतिहासातील पहिले रन बनवले। त्या प्लेयरचं नाव होतं साहिल पारख आणि दिल्ली कॅपिटल्स कडून तो खेळत होता। साहिल पारख यांनी पहिला बॉल डॉट केला, त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्याच बॉलला एक चांगला असा षटकार मारला आणि आपल्या IPL इतिहासातील रन्स त्यांनी षटकाराने मिळवले। पहिले रन्स षटकाराने मिळवले। तसेच ती ओव्हर संपता त्यांनी शेवटच्या बॉलला एक चौकार देखील मारला। 6 बॉलात त्यांनी 13 रन केले होते। साहिल पारख यांनी आपला डेब्यूट हा 27 एप्रिल रोजी झालेल्या RCB आणि दिल्ली यांच्या मॅचमध्येच केला होता। ते त्यावेळेस ओपनिंगला आले होते, परंतु दुर्दैव असं की ते पहिल्याच बॉलला बोल्ड झाले। भुवनेश्वर कुमारने त्यांना बोल्ड केलं होतं। आज मात्र साहिल पारख हे अत्यंत तगड्या फॉर्ममध्ये होते। भारताच्या अंडर-19 टीममध्ये ते खेळतात। त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये अत्यंत निर्णायक सामन्यात 75 बॉलांमध्ये 109 रनांची तगडी खेळी केलेली होती। तसेच नाशिक ईगल्स या टीममध्ये देखील ते सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत। आज कॉमेंट्री करणारे देखील सांगत होते की साहिल पारख हा अत्यंत डॅशिंग असा खेळाडू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अत्यंत तुफान फटकेबाजी हा खेळाडू करू शकतो। लवकरच क्रिकेटमध्ये आपल्या नाशिकचा आपल्याला एक तगडा सुपरस्टार बघायला मिळणार, यात काही शंका नाही।